हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता आम्ही निघालेलो आहे एका ठिकाणी जायला. कोणतं ते मी आत्ता नाही सांगणार. हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण पहा. आणि तिथे जाण्यासाठी खूप स्वप्न बघितलेली होती, खूप प्लॅनिंगसुद्धा केलं होतं, पण ते काही शक्य होत नव्हतं. असं म्हणतात त्या ठिकाणी जायला एक योग यावा लागतो. तर कदाचित तो योग आलेला आहे आणि जोपर्यंत त्या जागी आम्ही पोचत नाही तोपर्यंत असं म्हणताही येणार नाही की आम्ही त्या जागी पोचलेलो आहे. कदाचित तुम्हाला कळलं असेल की कुठे चाललेलो आहे. तर हा ब्लॉग पूर्ण पहा आणि नक्कीच मी दाखवेन की मी कुठे चाललेले आहे. आणि ह्या जागी जाण्यासाठी मी खूप स्वप्न पाहिलेले आहेत. म्हणजे खूप दिवसापासून मी वाट बघत आहे. खूप प्लॅनिंग चाललं होतं, पण ते काही शक्य होत नव्हतं. काही ना काही कारणास्तव ते राहून जात होतं. तर आता शेवटी फायनली शक्य झालेलं आहे. तर आम्ही आता निघालेलो आहे. चला तर मग आमच्यासोबत हा ब्लॉग पूर्ण पहा. आणि आम्ही फायनली निघालेलो आहे. तर आम्हाला एक ना सवय आहे, म्हणजे घरातून कुठेही बाहेर जाताना किंवा कुठल्याही प्रवासाला जाताना देवाचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडायचा. आणि बाहेरून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा देवाचे आभार मानायचे की आपला प्रवास सुखरूप झाला. आणि ही सवय अन्वीला सुद्धा लागलेली आहे. ती न सांगता देवाचे पाया पडते. आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत. तर इथे 2 बॅग झालेले आहेत. येताना माहित नाही किती बॅग्स होतील. अन्वी तर खूप खुश होती, कारण तिला कुठेतरी बाहेर जायला मिळतंय म्हणून. तर आम्ही बसने जाणार होतो. तर आमची बस 5:30ची होती. तर इथे बघा एवढं ट्रॅफिक होतं ना मनगाव मध्ये. तर आम्हाला एकही रिक्षा मिळत नव्हती आणि टाइम सुद्धा झाला होता, म्हणून म्हटलं चला. आणि आम्ही चालत आलेलो आहे. आम्हाला रिक्षाच भेटली नाही, एवढं ट्रॅफिक होतं ना, एवढं ट्रॅफिक होतं. शेवटी आम्ही आता चालत आलो आहे एस टी स्टँडवर. आणि फायनली आम्ही बस स्टँडवर पोहोचलो होतो. एवढी गर्दी होती ना, त्याच्यामुळे आम्हाला अजिबात रिक्षा मिळाली नाही आणि आम्हाला चालतच यावं लागलं. आणि हा व्हिडिओ आहे ना, तो शनिवारचा आहे. म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार असे 3 दिवस सुट्ट्या आल्या होत्या. त्याच्यामुळे म्हटलं की कुठेतरी बाहेर जाऊया. तर त्याच्यामुळे आम्ही निघालो होतो. आणि अन्नीसाठी आणि माझ्यासाठी हा एसटीचा प्रवास पहिल्यांदाच होता. फायनली आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि एवढी सीट कंजेस्टेड आहे. असं नाही करायचं. आणि फायनली आमची 5:30ची बस 7 वाजता आली. खूप ट्रॅफिक असल्यामुळे बसलाही लेट झालं होतं. आणि 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे ना बसमध्ये सुद्धा गर्दी होती. आणि हे पहा, तुम्हाला समजलंच असेल की आम्ही अक्कलकोटला निघालोय. असं म्हणतात की कितीही ठरवलं आणि कितीही प्लॅनिंग केलं ना, जेव्हा देवाच्या मनात आपल्याला भेटायला बोलवायचं असतं ना, तेव्हाच आपलं दर्शन होतं. आणि आम्ही सुद्धा खूप दिवस प्लॅन करत होतो, पण काही अडचणी येऊन ते राहून जात होतं. पण मी ना स्वामींकडे एक इच्छा व्यक्त करायची की मला दर्शनाला बोलवा. अगदी हट्ट करायची, असं म्हटलं ना तरी चालेल. कधी अक्कलकोटला मला दर्शनाला बोलवताय, असं रोज मी आणि अन्वी बोलायचो. आणि कदाचित यामुळेच का होईना स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली, म्हणजे माझा हट्ट पूर्ण केला. आणि आम्हाला अक्कलकोटला दर्शनाला बोलवलं. आणि अगदी अक्कलकोटला जाईपर्यंत मनात एक भीती होती की खरंच मला स्वामींचं दर्शन होईल का. कारण जे स्वामी भक्त आहेत ना, त्यांना नक्कीच माहिती आहे की स्वामी खूप परीक्षा घेतात आणि मगच दर्शन देतात. आणि इथे बघा, अन्वी माझ्याशी बोलत होती, कारण ती खूप कंटाळली होती. कारण काय ना, आम्ही 2च सीट बुक केल्या होत्या. खूप गर्दी सुद्धा होती, त्याच्यामुळे 2च सीट अवेलेबल होत्या आणि तिला मांडीवर बसावं लागलं होतं. आणि तिचं बोलणं चाललं होतं की नेक्स्ट टाइम मला जेव्हा नेशील ना, तेव्हा माझ्यासाठी एक सीट बुक कर, असं ती मला सांगत होती. आणि तिच्यासाठी हा एसटीचा प्रवास पहिल्यांदाच होता, कारण फारसा आम्ही एसटीने नाही प्रवास करत. एक तर ट्रेनने प्रवास करतो, नाहीतर कारने प्रवास करतो. त्याच्यामुळे तिला एसटीचं सवयच नव्हती. आणि तिचं चाललं होतं की नेक्स्ट टाइम मला नेशील ना, तेव्हा माझ्यासाठी एक सीट बुक कर, कारण ती मांडीवर बसून बसून खूप कंटाळली होती, असं तिचं आमच्याशी चाललं होतं.
आणि फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आहोत. म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना, काय सांगू. मी शब्दात सुद्धा व्यक्त करत नव्हते की तिथे पाऊल टाकल्यावर एवढं खूप छान वाटत होतं, एवढं समाधान वाटत होतं ना की असं कुठेतरी वेगळं ठिकाणी गेल्यासारखं वाटत होतं. आणि आमची सकाळी बस 4ला पोहोचणार होती, तर 2 तास लेट झाली होती. 6 वाजता आमची बस पोहोचली आणि 3 दिवस सुट्ट्याच लागल्यामुळे ना एवढी गर्दी होती की आम्ही इमॅजिनच करू शकत नव्हतो की एवढी गर्दी. आणि त्याच्यामुळे ना आम्हाला हॉटेल मिळत नव्हतं. जवळजवळ आम्ही 2 तास हॉटेल शोधत होतो. आमच्याजवळ बॅग्स होत्या, अन्वी सुद्धा होती आणि सकाळचा वेळ होता. अन्वी झोपेतच होती अर्धवट. आणि सकाळी फायनली आम्हाला 7:30 वाजता आम्हाला एक हॉटेल मिळालं. ते सुद्धा रेंट त्याचं एवढं होतं की आम्ही नाईलाजास्तव ती हॉटेल घेतलंच. आणि ती लोक आम्हाला रूम तयार करून देत होतं, त्यामुळे आम्ही बाहेर बसलो होतो. चला तर मग या पुढचे ब्लॉग तुम्हाला अक्कलकोटचे बघायला मिळणार आहेत. स्वामींचं दर्शन कसं झालं ते बघायला मिळणार आहे. माझ्या निमित्तानं का होईना तुम्हाला स्वामींचं दर्शन होईल, तर हे ब्लॉग, हे व्हिडिओ पुढचे बघायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला स्वामींचं दर्शन झालं की नाही हे सांगायला नक्की मला कमेंट करा. भेटूया तर मग अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.